श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असंच मजेत राहा. पहा, आजचा जो उपाय आहे तो इच्छापूर्तीसाठी किंवा हवं तितकं धन, हवं तितकं पैसा मिळवण्यासाठी खूप गरजेचं आहे. पहा, आपण म्हणतो की बाबा रे, मी एवढी सेवा करतो, एवढी भक्ती करतो, पण माझ्या जीवनामध्ये पैसा का कमी आहे. माझ्या शेजारचा, माझा कलिग, माझा मित्र, माझा भाऊ, माझी बहीण, माझी रिलेटिव्हमधील कोणीच काहीच देवधर्म करत नाही, तरीही त्यांच्या जीवनामध्ये बक्कळ पैसा आहे. आणि माझ्या जीवनामध्ये मी असं काय करावं. मी अगदी मेहनतही करतो, कष्टही करतो, रात्रीचा दिवस करतो, अगदी माझा जॉब करून बिझनेसही करतो, तरीही जो काही पैसा येतो तो पैसा काही टिकतच नाही. त्याचे जाण्याचेच मार्ग जास्त आहेत. त्यावेळेस कुठेतरी आपलं खच्चीकरण झाल्यासारखं वाटतं. घरातील प्रत्येक माणूस कमवतो, प्रत्येक माणूस काही ना काही हातभार लावण्याचा प्रयत्न करतो, तरीही घरामध्ये पैसाच टिकत नाही. असं जर तुमच्या बाबतीत होत असेल, पहा, प्रत्येकाची इच्छा असते, अगदी माझ्यापासून तुम्हा सर्वांपर्यंत प्रत्येकाची एक इच्छा असते की आपलं स्वतःचं घर व्हावं, आपली स्वतःची जमीन व्हावी, स्वतःची गाडी असावी, भरपूर दागदागिने असावेत, भरपूर व्यवस्थित असं आपलं एक लाईफस्टाईल असावं, किंवा आपल्या मुलांना इंजिनियर बनवावं, डॉक्टर बनावं, एखादं म्हणजे आय टी इंजिनियर बनवा, किंवा किंवा माझा मुलगा मुलगी किंवा मी स्वतः सरकारी नोकरीला लागावं, किंवा एक न हजारो पहा आपल्या इच्छा असतात. माणूस हा इच्छेचा पुतळा आहे. मी असो, तुम्ही असो, प्रत्येक जण. एक इच्छा पूर्ण झाली की माणसाची लगेच दुसरी इच्छा तयारच असते, आणि माणूस त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झटतही असतो, प्रयत्नही करत असतो. परंतु काय होतं, ज्यावेळेस आपण कष्ट करूनही, मेहनत करूनही आपल्या इच्छा पूर्णच होत नाहीत, त्यावेळेस आपण कुठंतरी खचतो, त्यावेळेस आपलं कुठंतरी खच्चीकरण होतं. रे बाबा, असं माझ्याच बाबतीत का. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, आपल्या कर्माला, आपल्या धर्माला, म्हणजे सांगण्याचा उद्देश असं, आपल्या मेहनतीला, आपल्या कष्टाला, आपल्या नशिबाची साथ भेटावी, आपल्या भाग्याची साथ भेटावी, यासाठी मला आजचा जो उपाय सांगणार आहे हा उपाय करायचा आहे. उपाय अगदी साधा सोपा आहे. पहा, कोणत्याही दिवशी जरी सुरू केला तरीही चालेल, काही हरकत नाही. परंतु शुक्रवारी, रविवारी, मंगळवारी किंवा गुरुवारी जर हा उपाय तुम्ही केलात, सुरुवात जर केली तर अतिशय उत्तम. एकदा उपाय करायचा, लेट्स गो करून सोडून द्यायचा. फक्त जी पोटली सांगणार आहे ही पोटली कंटिन्यू तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे, आणि स्वतः अनुभव घ्या. काही तासांमध्येच तुम्हाला अनुभव येईल की तुम्हाला खूप छान असा रिझल्ट येताना दिसेल. ज्यांचे पैसे येण्याचे मार्गच बंद झालेले आहेत, ज्यांची इच्छाच पूर्ण होत नाही, त्यांना ती इच्छा पूर्ण होताना दिसेल. ती इच्छा पूर्ण होण्याचे जे काही मार्ग होते ते मार्ग खुले होताना दिसेल. पहा, बहुतेक लोकांचं असं होतं, सर्व काही प्लॅन तयार असतो. प्लॅन ए जरी फेल झाला तरी प्लॅन बी तयार असतो, प्लॅन बी जरी फेल झाला तरी सी तयार असतो. पण कसं असतं, प्लॅन ए वर्कआउट करण्यासाठी जो काही मार्ग आहे तो मार्गच पटकन भेटत नाही, तो मार्गच खुला होत नाही. तर त्यासाठी प्लॅन बीचा ते विचारच करत नाही. तर नाही, हा उपाय केल्याच्या नंतर निश्चित तुमचे सर्व मार्ग खुले होताना दिसतील. अगदी काहींच्या तर इच्छा कशी आहे त्यावरती डिपेंड आहे. काहींच्या तर काही तासांमध्ये इच्छा पूर्ण झालेल्या तुम्हाला पाहावयास मिळतील. तर अधिक वेळ न घेता उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे निश्चितच संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. उपायासाठी साहित्य काय लागणार, ते उपायासाठी लागणार आहे तुम्हाला फक्त हळद. किती हळद घ्यायची, तर छोटा एक चमच्याभर तुम्हाला हळद घ्यायची आहे. जी हळद आपण देवघरामध्ये वापरतो तीच हळद तुम्हाला या उपायासाठी घ्यायची आहे. त्यानंतर ना एक लाल रंगाचा कपडा घ्या, किंवा लाल रंगाचा कागद घ्या. कागद घेतला तरी चालेल, कपडा घेतला तरीही चालेल. काळा रंग सोडून कोणत्याही रंगाचा कागद किंवा कोणत्याही रंगाचा कपडा घेतला तरी चालेल. छोटीशी पोटली जरी घेतली तरीही चालेल. तर हे सर्व साहित्य घ्यायचं आहे, आणि तुम्हाला हा उपाय झोपण्यापूर्वी करायचा आहे. आता पहा, काही जण 7ला झोपतात, 8ला झोपतात, 9ला, काही 12ला झोपतात, रात्री 1ला झोपतात. काही हरकत नाही, तुम्ही जेव्हा झोपायला जाणार आहात त्यावेळेस, त्या टायमिंगला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. अगदी देवघराच्या समोर बसून उपाय केला तर अतिशय उत्तम होईल. कारण पहा, हा जो उपाय आहे हा लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी हा उपाय आहे. कारण धन देणारी, इच्छापूर्ती करणारी जी देवी आहे, जे देवता आहेत, ते माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू आहेत. म्हणून आपल्याला या दोन्हींना प्रसन्न करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपला जो काही धनाचा कारक आहे तो म्हणजे शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी, शुक्रग्रहाला अट्रॅक्ट करण्यासाठी
त्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. ज्याचा शुक्र ग्रह मजबूत, त्याच्या जीवनामध्ये कधीच अधोगती येत नाही, कधीच त्याला दारिद्र्याशी सामना करावा लागत नाही. म्हणून आपला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत. म्हणून रात्री झोपण्यापूर्वी देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून एका आसनावरती बसायचं. बसल्याच्या नंतर लगेच दिवा प्रज्वलित करायचा. तुमच्या देवघरातील दिवा प्रज्वलित असेल तर दुसरा दिवा लावायची गरज नाही, परंतु तो जर प्रज्वलित नसेल तर एक दिवा लावून घ्या. त्यानंतर धूप असेल किंवा अगरबत्ती असेल एक लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला बसायचं आहे. बसल्याच्या नंतर एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये एक चमचाभर हळद घ्या. ती हळद घ्यायची आहे. तुमचा हात असा पकडायचा. हाताच्या खाली तुम्हाला जो पेपर तुम्ही घेतला आहे किंवा जो काही कपडा तुम्ही घेतलेला आहे तो कपडा ठेवायचा आणि अगदी पाटावरती किंवा चौरंगावरती असा हात धरा. त्याच्या खाली पाठीसर त्याच्या खाली असा एक कपडा ठेवा आणि कपडा ठेवून तुमचा हा जो भाग आहे तुमचा हा जो भाग आहे अंगठ्याच्या खालचा, ही आपली शिरा आहे, ही शिरा याच्या इकडचा भाग, हा एवढा जो भाग आहे या भागावरती तुम्हाला ही जी हळद घेतलेली आहे ही हळद तुम्हाला अशा पद्धतीने स्प्रेड करायची आहे किंवा अशा पद्धतीने पांगवायची आहे. आणि हे पांगवत असताना तुमची जी इच्छा आहे, धनाची असेल, पैशा रिलेटेड असेल, ती इच्छा पूर्ण होताना तुम्ही इमॅजिन करायचं आहे, कंटिन्यू इमॅजिन करायचं आणि डोळ्यासमोर त्या धनाची, त्या पैशाची जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमा आणायची आहे की तुम्हाला जी काही गरज आहे, तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होताना दिसत आहे अशा पद्धतीने. आणि हे करत असताना तुम्हाला भगवान विष्णूंचा एक छोटंसं मंत्र सांगते. या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे. किती वेळ तर कमीत कमी 5 मिनिटं, जास्तीत जास्त 10 मिनिटं, म्हणजे किमान 51 वेळा किंवा 108 वेळा ते नामस्मरण झालं पाहिजे. एवढा टायमर लावून तुम्हाला ते करायचं आहे. पहा इथं ठेवायची हळद आणि ओम भगवते वासुदेवाय नमः, 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 ओम भगवते वासुदेवाय नमः. या बोटाने तुम्हाला फिरवायचं आहे. अंगठ्याच्या शेजारचं जे उजव्या हाताचं बोट आहे, डाव्या हाताच्या भागावरती हळद ठेवायची आणि उजव्या हाताचं हे जे पॉइंटर बोट आहे त्या पॉइंटर बोटाने तुम्हाला ती हळद पूर्ण स्प्रेड करायची आणि ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं कंटिन्यू पठण करायचं. हे पठण करत असताना ही जी हातावरची हळद आहे ही एवढ्याच भागामध्ये आली पाहिजे, एवढ्याच भागात आली पाहिजे, याची काळजी घ्यायची, इकडं जाऊ द्यायची नाही. हे होत असताना तुमच्या हातावरची जी हळद आहे ती निश्चितच खाली पडणार. तर तुम्ही खाली पेपर धरलेला आहे त्यावरती पडणार. त्यावरती पडल्याच्या नंतरनं पूर्ण हळद त्या पेपरवरती पडली, सांडली, तर ही काही हरकत नाही, ती सांडलीच पाहिजे. त्यानंतरनं पुन्हा चिमूटभर हळद घ्यायची. ह्या दोनच अंगठा आणि हे जे बोट आहे आणि हे इकडचं, या 3च बोटाने परत चिमूटभर हळद घ्यायची. ही 2 बोटे लावायची नाहीत, तर ही जी 3 बोटं आहे, अंगठा, अंगठा शेजारचा आणि मधलं बोट, या 3 बोटाने हळद घ्यायची आणि पुन्हा ह्या बोटाने तुम्हाला ती ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः, ओम भगवते वासुदेवाय नमः असं म्हणत कंटिन्यू स्प्रेड करायची. असं 7 वेळा तुम्हाला ती हळद घ्यायची, 7 चिमटी, आणि 7ही वेळेस ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं पठण करत राहायचं आहे. पहा या मंत्राचं पठण 7 वेळेस करायचं. ती जी हातावरची हळद आहे ती पूर्ण कागदावरती पडेल किंवा त्या पेपरवरती किंवा जे काही कापड घेतले आहे त्या कापडावरती पडेल. पडल्याच्या नंतर आता हे असं का करायचं, तर आपल्याला माहिती आहे की आपल्या हाताचा जो हा उंचवट्याचा भाग आहे, हा उंचवट्याचा भाग हा आपल्या शुक्र ग्रहाचा कारक मानला जातो. ह्या हाताला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. हाताच्या ह्या उंचवट्या भागाला याचा आणि आपल्या शुक्र ग्रहाचा खूप निकटचा संबंध आहे. म्हणून शुक्र ग्रहाला समर्पित असा हा भाग आहे. त्याचप्रमाणे हळदसुद्धा शुक्र ग्रहाला अट्रॅक्ट करण्यासाठी, शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि आपल्या आयुष्यातील ज्यावेळेस शुक्र ग्रह मजबूत होतो त्यावेळेस आपल्या जीवनामधील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. त्या पूर्ण होताना आपल्याला दिसतात. आपल्या घरामध्ये, आपल्या उद्योग व्यवसायामध्ये आपल्याला प्रगती मिळते. आपल्या इच्छा पूर्ण होताना दिसतात. आपली सगळी स्वप्न हळूहळू पूर्ण होताना दिसतात. म्हणून आपल्या शुक्र ग्रहाचा हा जो भाग आहे या भागावरती शुक्र ग्रहाला अतिशय प्रिय असणारी, अट्रॅक्ट करणारी जी हळद आहे त्याने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यानंतर आपण ओम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे ज्यावेळेस पठण करतो त्यावेळेस भगवान विष्णू जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत
जेथे भगवान विष्णूंची सेवा होते, भगवान विष्णूंची स्तुती होते, तेथे भगवान विष्णू तर वास करतात, त्यांच्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा सातत्याने वास करते, स्थिर रूपाने वास्तव्य करते. म्हणून तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा नामस्मरण करायचं आहे. आणि या पद्धतीने तुम्हाला ती जी हळद आहे, नामस्मरण कंप्लीट झालं, ती जी हळद खाली पडलेली आहे त्या कागदावरती किंवा कपड्यावरती त्याची एक पोटली तयार करायची. ही जी हळद आहे ही अभिमंत्रित झालेली हळद आहे, हिला खूप महत्त्व आहे. ही हळद तुम्हाला काय करायची आहे, तुमच्या देवघरात 5 मिनिटं ठेवायची. त्यानंतर झोपताना तुम्हाला ती हळद तिथून घ्यायची, ती पुडी तिथून घ्यायची आणि तुमच्या डोक्याच्या खाली रात्री झोपताना ठेवायची आहे. डोक्याच्या खाली म्हणजे उशीच्या खाली ठेवायची. ताई आम्ही उशी वापरत नाही, काही हरकत नाही. तुम्ही जे काही तुमचं डोकं जिथे ठेवता तेथे तुम्हाला ठेवून द्यायची आहे. माफ करा, थोडासा आवाज येईल. आज गणेश जयंतीमुळं तुम्हाला थोडासा आवाज येणार आहे, क्षमा असावी त्याबद्दल. तर पहा, हे अशा पद्धतीने करायचं. सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे झालं की ही पोटली तिथून काढायची आणि ही पोटली जी आहे ती तुमच्या व्यवस्थित अशा योग्य ठिकाणी ठेवायची आहे. तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा, गल्ल्यात ठेवा तरीही चालेल. ज्यावेळेस तुम्ही उद्योग व्यवसायासाठी बाहेर जाणार आहात, नोकरीसाठी बाहेर जाणार आहात, त्यावेळेस तुम्ही तुमच्या ती पॉकेटमध्ये, पर्समध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये जरी ठेवली तरीही चालेल. संध्याकाळी आलात की पुन्हा देवघरात ठेवायची, रात्री झोपताना उशीखाली घेऊन झोपायची, उठलात की लगेच तिजोरीत वगैरे ठेवायची, निघालात की पुन्हा सोबत घेऊन जायची. या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता किती दिवस सोबत ठेवायची, तर ही जी पोटली आहे ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्या सोबत ठेवायची आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की आता याचा इफेक्ट कमी झालेला आहे, त्यावेळेस ती पोटली तुम्हाला पाण्यात सोडून द्या, निर्मला टाकून द्या तरीही चालेल. पहा, आणि ज्यावेळेस तुम्हाला असंही वाटेल की आता माझी इच्छा पूर्ण झालेली आहे, मी ज्या इच्छेसाठी, जी इच्छा इमॅजिन करून, जे स्वप्न पूर्ण करून होण्यासाठी मी हा उपाय केला होता, ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे, मला हवं तितकं धन भेटलेलं आहे, तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही ही पोटली बदलू शकता. नवीन इच्छेसाठी, नवीन तुमची जे काही स्वप्न आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही नव्याने हा उपाय करू शकता. आता अजून एक कमेंट्स येईल की ताई पिरियड सुतक विटाळ, तर पिरियड सुतक विटाळ असताना तुम्हाला हा उपाय करायचा नाही. पिरियड सुतक विटाळ असताना ही पोटली तुम्हाला तुमच्या सोबत ठेवायची नाही. ती एकतर देवघरात ठेवा किंवा तुमच्या तिजोरीत ठेवा, तुमच्या घरात ठेवा, उद्योग व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा तरीही चालेल. निश्चित पहा, जेव्हा तुम्ही ही पोटली ठेवाल त्यावेळेस खूप छान असा तुम्हाला अनुभव येईल. काहींच्या इच्छा तर काही तासांमध्ये पूर्ण होतील, काही स्वप्न तासामध्ये पूर्ण होतील. परंतु उपाय केला आहे, कामधंदा करायचा नाही, हातावर हात देऊन बसायचं असं होणार नाही. तर उपाय केला आहे तर तुम्हाला निश्चित कामाचा स्पीड वाढवायचा आहे, उद्योगधंदा अधिक जोमाने करायचा आहे, त्यामध्ये तुमचे मार्ग खुले होताना तुम्हाला दिसतील. निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.